हा. नाही नाही बा, आता कसं करावं मग? नाही, पोरग तर आपला निर्दोष आहे. ते पोरग म्हणे ना निर्दोष आहे म्हणून आता सर्व नील झालं ना. हो. त्याच्यावर का? बरं बरं, पाहतो ना मग आता. देतो टाकून लेकायवर केस नाही तर आता. हो, तसं करतो मग. हो हो. बरं, ठीक आहे ठीक आहे. हो हो. नाही, पोराला पाठवलं वापिस, तिकडंच पाठवलं यात माहिती तो 4-8 दिवस तिकडंच आहात त्याच्या घरी राहीन ते. तिकडंच बरं आहे सध्याचं तरी. नाही. हो हो. बरं, ठीक आहे ठीक आहे. हो, ठेवू का मग? धाकधुकच होतं त्या पोईन माय बिन, तर बरं झालं पोरगं निघालं नील. दादा, आपल्याला केस टाकता येते म्हणे ना? तू म्हणे नाही का साहेब, पोलीस म्हणे ना मानहानीचा केस टाकायची म्हणून त्याच्यावर टाकून देऊ ना मग आता. आता काही मागं पुढे पाहतो तू. त्याला समजलं पाहिजे ना, नामदेवले आणि त्याच्या बायकोले समजलं पाहिजे ना कसं आपल्या घरावर राहते ते येणं. हा, पोरीचं पोरगी कुठं जाते काय जाते कसं नाही हे मी 17 वेळा सांगितलं त्याने, पण त्यानं ऐकलं नाही. उलट माया पुतण्यावर हे केलं त्यानं कराली. हा, उद्या म्हणजे कोणी चालून हे करणार. हा, नाही त्याच्यापेक्षा आपण काही नाही रिपोर्ट देऊन देऊन त्याच्यावाला. आता मला माहित आहे सारच काही. देऊ ना, थांब ना, घाई काही करतो, देऊ ना. मानहानीचा लेखावर लय मोठी येते मध्ये. पहिलेच पोरीच्यानं परेशान झाला आहे तो वाला. हा, नामदेव. त्याच्या पोरीचं काय आहे काय नाही, कोण होय कोण नाही तर सांगतही नाही. ते पोरगी निसती लढते सांगाले. मला मोठी दया आहे त्याची, लोकांची दया आले. आपल्या घरातही घुसून राहिली होती स्वतःची पोरगी ते कमला, आणि तरी पण दया करायची. काय दया करायची तिची? आपल्या पोराला बदनाम केलं. तिच्या पोरीचं होतं दुसरे इकडं सांगते आपल्या माया पोरावर नाव घातलं. दया याची काय गरज आहे का? दया याची टाकून द्या केस त्याच्या बात, टाकून द्या. त्याला समजलं पाहिजे त्या पट्टीवर टाका. अहो, अशा काय की तसं करता येत नाही आपल्याला कराले. हा, आता त्याला काय माहित त्याच्या पोरीचं काय कारस्थान आहे काय नाही. आता आपलं पोरग त्याच्यात दोषी निघालं नाही हे त्याला आता माहित पडलं. त्याला असं वाटलं का होऊ शकते बाई याचं पोरग, त्याला तरी कुठं माहित. आता त्याला समजलं. बिचारा उलीचं तोंड करून तर होतं. त्याची दया नको करू दादा, त्याची दया काय नाही करतो तू. चल बरं, चल मानहानीची केस टाकून देऊ त्याच्यावर. चाल बरं चल. आता ते म्हणणंच आहे केस टाकायची तर चाल मग आता. दोघे जण ऐकून नाही राहिलं. तू वहिनी नाही ऐकून राहिली, तूही नाही ऐकून राहिला. चाल मग, चालतं तर चल. कोणती केस टाकतो तर टाकच्या बोईन माय बिन तर चल. प्रकाश, ए प्रकाश, प्रकाश रे. आता कोण आवाज देऊन राहिलं बाई? कोण आवाज देऊन राहिलं? कोण आलं घरी आता? अरे नामदेव होय, नामदेवचा आवाज होय, नामदेव होय. काय लिहायला चहा बहीण माय बिन तर आता इथं घरी. नामदेव येऊ. चाल बरं, इकडून मागून आला तो नामदेव. आता कोणता आरोप लावायला आला रे तू नामदेव आमच्यावर? आता काय लिहायला झालं ना? आता सर्व तुला माहित पडलं त्या पोरीचं काय रस्तान काय आहे काय नाही तर मग आता काय लिहायला इथं? त्यावर केस टाकून राहिलो आता आम्ही. त्या पोरीला दाखवतो तुला दाखवतो आता. थांब थांब ना आता. नाही, गलती झाली प्रकाश. मला वाटलं पोरगी म्हणते तर तसंच होतं. नाही, पोरगी खोटी बोलली. ते निघालं दुसरंच. ते तिकडलं येटायतलं पोरग होय ते तिनं नाव सांगितलं. आता तिच्या मायनं मारलं तिले तर सांगितलं तिनं नाव. त्याच्या घरी गेलो होतो पण ते लागू करून नाही राहिले. लागू करायला कसं करावं समजून नाही राहिलं मला. माहित पडलं मला कोणाचं होय कोणाचं नाही तर. त्या पोरीनं आम्हाला फसवलं, माय पोराला फसवलं होतं. बस झालं, माय पोराचं काही निघालं नाही तर. निघाले. शेषरावचं पोरग होय ना का ते? शेषरावचं होय ना ते बुटक्याचं पोरग होय ना ते? संजय ठेवाय ना. हो, तेच पोट्ट होय. दुकान आहे ना त्याचं कपड्याचं, तेच होय. आता म्हणते माय नाही होय म्हणते. काय कराव ना काय नाही विचारच आणला. ते म्हणते माय नाही होय. काय माय पोराले तसं फसवलं तसंच तुझी पोरगी त्या पोराले फसून राहिली असं नाही तर. त्या पोरीला चांगल्या तऱ्हेने विचार ना कोण होय ना कोण नाही तर. नाही नाही प्रकाश भाऊ, तिले मारलं ना मी. विचारलं तिले, खरं खरं सांग म्हणलं तेव्हा सांगितलं तिनं. ते पोट्ट पहिलेच त्या पोट्ट्याला माहित आहे ये वाली पोट्टी नाही का गरोदर आहे तर. पण त्या पोट्ट्यानं पहिलेच तिले धमकी दिली आहे म्हणते. अगर कोणाला सांगितलं गिंगतलं किंवा माय नाव घेतलं तर मग म्हणते मायसारखं वाईट नाही. म्हणून त्या पोराचं नाव घेतलं माया पोरीनं. आणि आता हे आलं सर्व पितळ उघडं पडलं तर आता सांगू राहिली करी सगळं. पहिलेच लक्ष द्यावं पोरी बारीकडे. आतापर्यंत काय झोपली होती काय होतो? पोरगी खोटी बोलून राहिली. त्याचं नाव सांगू राहिली. सारखं सुद्धा नावही नाही सांगत कोण होय काय होय तर. आता म्हणते ते कपडेवाला होय संजय. वा रे वा. होय का नोय? चुपचाप राही नव्हतो आशे. चुप राही ना, बोलून राहिलो ना मी. चुपचाप राही ना. लगड पार्टी आहे ते. माय पोरीचा टिकाव लागू देणार नाही ते. कसं करावं काही समजत नाही दादा. तूच बरोबर करू शकता आता. ते पोट्ट लागू देऊन नाही राहिलं. तू इथं सर्व ओळखी पाडकीची आहे ना दादा. देणं करून तू लोकांच्या पोरीचं बरोबर करतो, पोरायचं बरोबर करतो, माझ्या पोरीचं करणं बरोबर. नामदेव बरोबर करायसाठी तुझी पोरगी खरी तर बोलली पाहिजे का दुसऱ्याच्या पोराचं नुकसान करायचं का मग?
नाही नाही, ते खोटी नाही बोलून राहिली, आता नाही बोलत आहे ते खोटी. आता खरं खरं सांगितलं तिनं. ते पोट्ट बदमाश आहे ते संजय. गेलो होतो आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. त्याचे मायबाप लागू देऊन राहिले. माय पोरगं वयच नाही म्हणते, माय पोरगं वयच नाही म्हणते. पहिले प्रकाशच्या पोरावर हे केलं म्हणते तुम्ही ना, आता माय पोरावर करता काय म्हणते, लागू देऊन नाही राहिले ते. आता याच्या मतान काही ऐकू नको तू. चल याच्यावर केस टाकून देऊ आपण. तू थांब ना रे प्रभया, थांब ना थोडसा, थांब ना तू. पहिलेच तो त्याच्या दुःखात आहे ना, काय बे तू थांब. एवढ्या बाहेर आहे म्हणून माहित नव्हतं मला इथे पोट्ट. काकाच म्हणते ते मले, काकाच म्हणते. चांगलं बोलते ना माझ्यासोबत, चांगलं बोलते. मी त्याला समजावतो, त्याच्या माय बापाला की समजावतो, त्याला समजावतो खरं काय खोटं काय. तू तुझ्या पोरीला घेऊन ये फक्त संध्याकाळी माझ्या घरी. मला बोलायचं आहे तिच्यासोबत. स्पष्ट बोलायचं आहे. त्याच्यानंतरच मला समोर बोलता येते. नाही ऐकले तर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देऊन दे. सारखे येते जागेवर, किती काही मोठे असले तरी. काय तू जसं म्हणशील तसं करतो मी. रिपोर्ट दे म्हणशील तर रिपोर्ट देतो, पण ते पैसे वाले आहे, केस दाबून देईन ते. म्हणून म्हटलं तू जर मनात राहशील तर त्याची हिंमत नाही होईल केस दाबाची. ते सर्व ओळखी पाडकीचे आहे. म्हणून म्हणलं मी माझ्या पोरीचं चांगलं करून दे का, नाही तर माझी पोरगी पडन नशीच. नाही नाही, तुझी पोरगी माझ्या पोरीसारखी आहे. त्या पोरीनं असं करायला नाही पाहिजे होतं, कोणत्याच पोरीनं असं करावं नाही. पण आता झाली असेल तिच्याकडून गलती, पाहू आपण पाहू. तू पोरीला संध्याकाळी घेऊन ये, मी बोलतो त्या पोरासोबत बोलतो. ऐकलं नाही ना तर सरकार रिपोर्ट देऊन नवसा जागेवर आणतो त्याले. नाही तर सरकार सुद्धा लग्न कर म्हणतो बाबू. त्याला बोलावतो संध्याकाळी. त्या पोरगी घेऊन ये तू पहिले संध्याकाळी, मी त्या पोराला बोलावतो. ठीक आहे प्रकाश, कर तू काय करायचं तर. माझ्या पोरीचं चांगलं करून दे. हो, माझ्या पोरीचं जिंदगी जागेवर बसून दे का भाऊ, तेवढं करून दे का भाऊ. माझ्या पोरीची जिंदगी जागेवर बसून दे. हा माणसाले मोठा आहे, लोकांच्या मंदात कारभार करायचं, काय करायचं आणि काय नाही तर त्याचं ते पाच बसून बाई. मी करतो. कोणाच्या याच्यात नाही पाय टाकायची मोठी सवय आहे या माणसाले. सवय राहते. अहो सविते, एक वेळा ऐक ना. त्याच्या मताने एक वेळा ऐक. आणू दे त्या पोरीला, आणतो म्हणते तर. ते पोरगी गरोदर आहे, आणू दे ना. त्याचं मन आहे. एक वेळा ऐक ना तू. काहून अशी करतं. सून आहे ना शेवटी या घरची. जाऊ दे ना आता. एक वेळा माफही करावं लागते आता. हो ना आई, बाबा म्हणते ते एक वेळा ऐका ना. आणू दे ना, राणीले आणतो म्हणते तर आणू दे ना. मग उलिसा तोंड करून दिसते जिथे भाऊ, आपले सागर भाऊ, आणू दे ना. बाबाच्या मतानं नाही ऐकून राहिली बाई मी. ते निर्मलाचा फोन आला होता. निर्मला बाई आहे का नाही, संध्याची मामी. तर त्याचा फोन आला होता. तर ते म्हणे राणीले म्हणे घेऊन या म्हणे इकडं म्हणे. म्हणून मी त्याला आता हो म्हणतो सागरले. नाही तर मला काही शौक नाही आहे तिला आपल्या घरी आणायचं आणि घरची शांती भंग करायची. मला तर माहीतच आहे 100% ते सुधरत नाही बा म्हणून. पण ते निर्मलाबाईनं गॅरंटी घेतली ना तिची. त्या निर्मलाबाईले समजलं पाहिजे ना. मग आता एकाएकी आपल्याला नाही म्हणता येत नाही त्याले, काहून का आपली पोरगी दिली आहे ना त्याच्या भाषाले संध्याले. म्हणून नाही म्हणलं नाही मी ना. हो ना, निर्मलाबाई कोणती निर्मलाबाई? ती आपल्या घरी आली होती संध्याला घेऊन. ते निर्मलाबाई का जाडी जुडी बाई आहे ते? हो जी, ते आपल्या संध्याची मामी नाही का ते वाली. तर त्याचा फोन आला होता. तिचा बाप गिपलय बोलला म्हणते ते कशी करून राहिली म्हणते राणी. तिला जाऊन भेटली असन ना. सुधरत नाही, मला तर माहीतच आहे ते सुधारणार नाही बा म्हणून. पण त्या निर्मलाबाईला समजन ना का आपण हिचा भाग घेऊन गलती केली बा म्हणून. राहू दे ना, ते आली तर येऊ द्या. अजून काय कांड करते ना काय नाही तर माहीतच पडते ना. तो कुठं आहे सागऱ्या? आहे ते त्याच्या रूम मध्ये बसलेला आहे. ते नाराजच आहे. कॉलेजमधून आलं तर ते नाराजच आहे. त्याचं बायकोतच मन आहे ना, लेकरात मन आहे. मग आई इकडे पहा बरं माझ्याकडे एक वेळा. काय म्हणतं बाई तू आता सांग. काय म्हटलं, तुम्ही आणू नाही देऊन राहिले का नाही सागर भाऊले, तर तुमचीच गलती दिसन त्याच्यात. तिला येऊ द्या राणीले. आता जर चांगली वागली नाही ना तर सागर भाऊले स्वतःच समजन का हे राहण्याच्या लायकीची नाही. आता कायले तुम्ही मधात अडव नका कडू. त्याच्या मतानं होऊ द्या बाई. पण लय वेळा आणलं तिले बाई. तू होतीच नाही तर तुले काय माहित ते कशी आहे कशी नाही. तर ते आली का घरातली शांती भंगच होते, भंग राहिले. ते आली का असं घरात का कसंच वाटते. ते आली का सारखी सुधी राहत नाही, सारखी सुधी वागत नाही. काय करा मला ना. ते आली का टेन्शनच येते. माझ्या घरात का वातावरणच चांगलं राहत नाही. सासऱ्याचे ना माय झगडे लागत, नाही तर मग माय पोराचे ना माय झगडे लागन, आणि नाही तर मग तिचे ना माय झगडे लागन. कोणाचे नाही कोणाचे झगडे लावूनच देते ते. अशी बाई आहे ते. कलई बाई आहे ते. कलई करणारी. कुठं आहे ते पोट्ट? मला त्याच्यासोबत पहिले बोलायचं आहे. पहिले बोलतो मी. सागऱ्या चल बरं बाई, आपण जाऊ. काय बोलते काय नाही बोलत हे वाली तर पाहू. हिचं मनच नाही आहे आणि तिचंही काही चुकत नाही.
सवितीची काही चूक आहेच नाही ना. तिचं काय चुकते ते बोलते ते तीच ते. पण ते पोरगी बरोबर नाही आहे. पण आता त्याचं मन आहे का नाही आपल्याला बरं नाही वाटत. मला बरं नाही वाटत. त्या पोट्ट्याचं मन आहे तर बाबा चांगल्या चांगल्या अद्दल घडते बरं. तिले घडली असन, तिले समजलं असन का नवऱ्याच्या घराशिवाय आपलं दुसरं घर कोणतंच नाही बा म्हणून समजलं असन तिले. वागण ना चांगली आता. भाऊच्या बहीण आता काय होते ना काय नाही तर चाल बरं. सविती काय बोलते ते त्याच्यासोबत का काय नाही चाल बरं पाहू. झालं ना तुझ्या मनासारखं आता. बायकोले घ्यायला जाजो मग आता. कधी जातो, उद्या जातो का परवा जातो तर जाय. त्या मनासारखं तर झालं आता. तुझ्या मनानंच केलं ना तू ना आता. माझी आई मध्ये समजलं नाही. तू काय बोलून राहिली. उलटी बोलून राहिली, टिलटी बोलून राहिली का काशी बोलून राहिली समजूनच राहिलं नाही. काय म्हणून राहिली तू. उलटी बोलो का टिलटी बोलो, तुले काय करा लागते. तुले तुझ्या बायकोले आणायचं होतं ना. आण ना मग आता आण. आण म्हणजे तू येतं मन नाही आहे ना आणाचं. मग आता कशी काय मानली तू. ते काय करा लागते रे. मायवाला मन असो का नसो, माय म्हणतं हेच आहे का तू तिले सोचिटी द्याव ना मग वेगळं भाव बा म्हणून. दुसरं लग्न करून देतो चांगली पोरगी पाहून मायवाल्या पसंतीनं. माय मन असं आहे मग ऐकतं का तू माय मताना. आता मायचं मन पाहून राहिला. जा ना ये तिले घेऊन. कधी जात तर जाय. अरे सागर जा तिले राणीला घेऊन येजो. कधी जातो उद्या जातो का परवा जातो तर. तिच्या गावातली ती निर्मलाबाई नाही का तिचा फोन आला होता. तिनं समजावलं त्या मायले तर तुझी मायकानी तयार झाली आणाले. पण बाबू एक गोष्ट लक्षात ठेव. आता तुझ्या बायकोले वॉर्निंग देऊन आण. तिले राणीले वॉर्निंग देऊन आण. डबल तिले का नाही इथं घरात घुसू देणार नाही आता आम्ही. ह्या वेळेस जर तिनं गलती केली तर काय 10 वेळा तेच काम नाही करत. लोकही बी आम्हाला नाव बोट ठेवती त्या बायकोच्यानं. एक वेळा आता त्या मना खातीर आम्ही तयार झालो. तिले तयार केलं बाईले आपल्या सविताले. तर तू का नाही आता तिले समजावून सांग चांगलं. इथं तिचे बाईले तमाशे चालणारच नाही. नाटकं चालणार नाही आता. नाही नाही तसं जमणारच नाही. मी तुले काय म्हणतो, तुले त्या बायकोला घेऊन यायचं आहे ना सागर. तर तुले आता सरळ शब्दात सांगतो. एक वेळा त्या मनानं मी तिले चान्स देतो, घरात घुसू देतो. आणि जर तिनं डबल तसं काही केलं ना तर तुले सांगतो तू तिले सोडचिट्टी द्यायची ना वेगळं करायचं. तुले माया पद्धतीनं करा लागन लग्न. मंजूर आहे का. आई तू वाला काय येऊन जाऊन सोडचिट्टीवर काय येते व. आता ती माय लेकराची माय बनन तरी सोडचिट्टी दे म्हणतं का तू. सोडचिट्टी देऊ का तिले सांगतो ना मी समजावून. आता याच्यानंतर नाही करणार ना. फोनवर लढते ते सारखी सारखी. लेकरावर असर पडून राहिला. तू नाही करत ना. तू म्हणशील ना तर ती चुपचापच राहीन. एकही शब्द बोलणार नाही. मी तिला सांगतो ना सर्व बोलून बरोबर. पाव हे कसं बोलते. याच्यावरही माया भरोसा नाही आहे. अजूनही बायकोकडूनच आहे थोई बी ह्या सागरे. याच्यावरही काही भरोसा नाही माया. तू का नाही त्याला हो म्हण. त्याला आणू दे त्याच्या बायकोली. नाही चांगली राहिली ना तर तो त्याच्या बायकोली घेऊन कुठंही राहील. कुठंही राहील तो चालला जाईन बाहेर. आणू तर दे एक वेळा तिले चान्स तर दे. आता सोडणार कसं व लग्न काही मामूली गोष्ट होय का. त्याचं मन नाही आहे सोडायला. तू कायले जबरदस्ती करतो. निर्मलाबाईनं फोन केला म्हणून मी हो तरी म्हणलं तुले. नाही तर तिले इथं घरात घुसूच नसतं दिलं राणीले. या जन्मात तर घुसूच नसतं दिलं. लक्षात ठेव तू. आता इथं आल्यावर ते सारखी सुधी राहिली तर बरं. नाही तर मायासारखी वाईट नाही बाबू. लक्षात ठेव तू. हो ना बाई ठेवतो ना लक्षात. लक्षात ठेव तू. ठेवतो ना. सांगतो ना मी तिले समजावून. नाही वागत ना याच्यानंतर. तिले घ्यायला जाईन ना मी तर बरोबर तिच्यासोबत बोलतो. ते नाही करणार काही आता. याच्यानंतर चांगली वागण ते करणार नाही तशी. पाहू ना पाहू. मले मागच्या वेळेस गॅरंटी नव्हती. झालं तसंच. आता ह्या वेळेस गॅरंटी नाही बाबू. तुझी बायको सुधारत नाही मला चांगल्या तऱ्हेने माहित आहे. पण आता तू म्हणत ना तर ठीक आहे. पाहू ना आता पाहू. किती काय तुझी वाली बायको सुधारलेली आता पाहू ना. त्या निर्मला बाईले समजते आणि तुले समजते. मग तर म्हणाल नाही तुम्ही दोघे जण. मला तोंड नाही राहीन म्हणाले तुम्हाला. ठीक आहे ना आई. ठीक आहे ना. तिनं जर काही केलं ना तर मग मी आहे ना ते आहे. तू नको टेन्शन घेऊ ना. चांगली वागते ना ती आता. जाय तुला कधी जायचं आहे तिला घ्यायला. बाबा रविवारी जातो मी. आता उद्या मला कॉलेजमध्ये जायचं आहे तर रविवारी जातो. परवा जातो तिला घ्यायला. चला झालं त्याच्या मनासारखं. त्याला ठेस पाहिजे होतं बाई. शालू चाय मांड म्हणवा. 2-3 कप चाय मांड. हो मांडतो ना आई. तुम्ही प्यान का सागर भाऊ चाय प्या. मांडा तो मांडा वहिनी माझ्यासाठी. मांडा मग थोडसा. बरं का मित्र आणि मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा मात्र नक्की. आणि सबस्क्राईब नक्की वाढवा. बिलकुल सबस्क्राईब वाढून नाही राहिले बरं. तर सबस्क्राईब वाढवा. लवकरात लवकर सपोर्ट करा. तर ठीक आहे. पाया
लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवा. मात्र व्हिडिओ आवडला असन तर कमेंट्स करा हा. आणि सबस्क्राईब लवकरात लवकर वाढवा हो. इच्छा होते मग माझीवाली व्हिडिओ बनवण्याची, पण ते सबस्क्राईब वाढत नाही ना, त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ बनवूशा वाटत नाही, मग म्हणजे व्हिडिओ टाकूशाही वाटत नाही. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा हां. म्हणजे सबस्क्राईब केलं तर माझ्यावाल्या मेहनतीला हे तरी येईल काही यश थोडंफार, आहे का नाही. सबस्क्राईब मोनेटाईज अजून झालंच नाही चॅनल, एवढ्या याच्यात होत नाही 1000 सबस्क्राईब असल्याशिवाय. तर थोडा सपोर्ट करा, पटापटा सबस्क्राईब करा लवकरात लवकर हा. राणी येणार आहे इकडं, राणीला जाय ना आता हे सागरजी घ्यायले, तर राणी येणार इकडं. समोरची स्टोरी पाहू आपण, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओवर, मग आपण चॅनल रेग्युलर टाकू हां. लवकरात लवकर सबस्क्राईब वाढले तर ठीक आहे. बाय.